नमस्कार मंडळी, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 यूट्यूब चॅनल बुकमाय वास्तू। आणि आपल्या चॅनलप्रमाणे आज किवळे भागातला नंबर 1 आणि सगळ्यात सक्सेसफुल प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकताय। आज मी तत्वम डेव्हलपरच्या वी अपटाउन प्रोजेक्टमध्ये उभा आहे, जिथे 5 पैकी 3 टॉवरचं ऑलरेडी पोझिशन झालं आहे। आणि माझ्या मागं जी बिल्डिंग तुम्हाला दिसते पांढरा कलर मारलेली, त्याचं पोझिशन पुढच्या 4 महिन्यात होणार आहे। आणि जो 5वा टॉवर आहे त्याचं पण नुकतंच इथे लॉन्चिंग करण्यात आलं आहे, जिथे तुम्ही फक्त 2 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात। आणि जी माझ्या मागं बिल्डिंग दिसते त्याच्यामध्ये तुम्ही 2.5 BHK आणि 3 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात। आणि रेटसुद्धा खूप इथे अट्रॅक्टिव्ह ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे वाकडमध्ये किंवा पुनवळेपर्यंत 2 BHKची जी कॉस्ट आहे ती इथे 3 BHKची कॉस्ट तुम्हाला बघायला भेटेल। आणि पोझिशन जे ते पुढच्या 4 महिन्यातच होणार आहे। सर्व ॲम्युनिटीजसुद्धा बनवून तयार झालेले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। सॅम्पल फ्लॅट पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता सॅम्पल नाही, ॲक्च्युअल फ्लॅटच तुम्हाला दाखवणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून जर किवळे रावेत भागामध्ये तुम्ही 2 BHK 2.5 BHK 3 BHK फ्लॅट शोधत असाल तो शोध जो आहे तो संपला म्हणून निश्चित तुम्ही समजू शकता, जर तुम्ही हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ। लेआउट सांगण्याच्या आधी माझी एक विनंती होती, तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। 4.5 एकरचं पूर्ण हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये A B C D E अशा 5 बिल्डिंगचं प्लॅनिंग इथे करण्यात आलं होतं। त्याच्यामधल्या BCD या बिल्डिंगचं ऑलरेडी पोझिशन झालं बघा। इथे दिसतात आहे ना 3 बिल्डिंग ह्या BCD आहेत, ज्या ही तिन्ही बिल्डिंग 2 BHKच्या होत्या। खूप आधीच त्याचं पोझिशन झालं आहे। आता नियरिंग पोझिशन म्हणजे पुढच्या 4 महिन्यामध्ये ई बिल्डिंगचं पोझिशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 2.5 BHK आणि 3 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात। आणि अपकमिंग टॉवर जो आहे, जो की सगळा 2 BHKचा असणार आहे, A टॉवर आहे। ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर 30 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज ऑलरेडी बनवून तयार आहे तिथे। आता मी ॲम्युनिटी स्पेसमध्येच थांबलो आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की ह्या प्रोजेक्टमध्ये ना ॲम्युनिटीजमध्ये एक सुंदरसं असं मंदिर पण इथे बनून तयार आहे। आता ई टॉवर जे आहे ज्याचं पोझिशन आता 4 महिन्यात होणार आहे, त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर बेसमेंट आणि ग्राउंड 2 फ्लोअरला इथे कार पार्किंग असणार आहे। आणि 17 मजल्याची रेसिडेन्शियल बिल्डिंग असणार आहे, ज्याच्या प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट, 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस असणार आहेत। हे बघा, ही समोर जी बिल्डिंग दिसते ना, हीच ती बिल्डिंग आहे, ई बिल्डिंग। आणि जो A टॉवर आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर बेसमेंट P1 P2 P3 P4 हे 5 फ्लोअर कार पार्किंगसाठी आणि वर 23 मजल्याची पूर्ण बिल्डिंग असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट, 4 लिफ्ट, 2 स्टेअरकेस असणार आहे। आणि जो की आत्ता न्यू लॉन्च इथे करण्यात आलेला आहे, त्याचं ॲज पर रेरा पोझिशन डिसेंबर 2029 आहे, पण बिल्डरची कमिटमेंट 2028 आहे। तसं हा या भागातला सगळ्यात सक्सेसफुल आणि सगळ्यात नावाजलेला प्रोजेक्ट आहे, कारण कार्पेट, लोकेशन सगळं ह्या प्रोजेक्टचं खूप चांगलं आहे। अगदी जो एक्सप्रेस जो आहे तो इथून हाकेच्या अंतरावरनं सुरू होतो, प्लस जो पुणे बेंगलोर हायवे आहे तो सुद्धा इथूनच सुरू होतो। मुकाई चौक इथून जवळ आहे। आणि आत्ता रिसेंटली तुम्ही एक न्यूज पण ऐकली असेल की जो एक्सप्रेस आहे, जो आता 6 लेन आहे, तो 10 लेनचा होतो आहे, तो पण ह्या किवळेतूनच होतो आहे। सो किवळेचं मार्केट खूप चांगलं आहे, नियोजन पद्धतीने पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे, जास्त गर्दी नाही आहे। प्रत्येक प्रोजेक्ट इथं सिस्टमॅटिक पद्धतीने झालेले आहेत आणि रेट खूप जे आहेत ना ते तुम्हाला कमी बघायला भेटेल। आणि इथून 7 मिनटात तुम्ही वाकड चौकात जाऊ शकता। म्हणजे वाकडमध्ये जर तुम्ही फ्लॅट बघत असाल तर 2 BHKच्या किमती 3 BHK फ्लॅट इथं किवळेमध्ये घेऊ शकता। सो निश्चित तुम्ही जर पहिल्यांदा घर बघत असाल तर किवळे रावेत ह्या भागाचा पण विचार करायला हरकत नाही। बाकी ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर हा या भागातला सगळ्यात सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे। कधी साईड विजिटचं नियोजन करत असाल, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की आम्हाला संपर्क करा, जेणेकरून आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवू, जिथे तुम्ही 2.5 BHK 3 BHK रेडी पोझिशन आणि 2 BHK न्यू लॉन्चमध्ये घेऊ शकता। पण ह्या भागातले अनेक प्रोजेक्टला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेलं आहे। आमची टीम तुम्हाला किवळे रावेत भागातले अनेक प्रोजेक्ट दाखवायसाठी निश्चित मदत करेल। स्वतः आपण त्या बिल्डिंगमध्ये जाऊया, पांढऱ्या बिल्डिंगमध्ये, आणि 2.5 BHK आणि 3 BHKचे ॲक्च्युअल फ्लॅट आतून कसे दिसतात, लॉबी वगैरे कसं सोडण्यात आलेली, ते सर्व डिटेलमध्ये समजून घेऊया। हा या बिल्डिंगचा फर्स्ट फ्लोअर आहे, इथे स्टेअरकेस आहेत, तुम्ही बघू शकता। आता मला ह्या बिल्डिंगचं आहे ना एक गोष्ट खूप आवडली, जी तुम्हाला पण आवडणार आहे। तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर 4 फ्लॅटसाठी एवढी मोठी लॉबी तुम्ही कुठंच बघितली नसेल। आता हे जे 2 प्रॉपर 3 BHK आहेत, यांना तर ही 17/4ची जी लॉबी आहे ती एक्स्ट्रा मिळते। आणि हे जे 950 स्क्वेअर फूटचे 2.5 BHK त्यांच्यामध्ये पण तुम्ही अंतर बघा। आता ह्या फ्लॅटपासून त्या फ्लॅटचं डिस्टन्स बघा, आणि ह्या दोन्ही फ्लॅटपासून त्या 2 फ्लॅटचं डिस्टन्स बघा, तुम्हाला खूप जास्त बघायला भेटेल। म्हणजे प्रशस्त लॉबी अशी सोडण्यात आलेली आहे। इथे लिफ्ट येणार आहे, इथे एक लिफ्ट येणार आहे, आणि मोठ्या लिफ्ट डेव्हलपर तुम्हाला इथे ऑफर करतात आहे। पहिलं 950 स्क्वेअर फूट जो आहे आपण 2.5 BHK तो बघून घेऊ। सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ डोअर फोन सिस्टम, ज्याला VDP सिस्टम म्हणतो, ती इथे बघू शकता।
त्याच्यानंतर हे लॅमिनेटेड वुडन डोअर जे आहेत ते दिलेले आहेत. हे इथे डिजिटल डोअर लॉक देण्यात आलेले आहेत. पिन टाकू शकता, फिंगरप्रिंट्स पण होतील इथे, कार्ड पण ऑपरेट होतं आहे, त्याचा ॲप असतं, चावी पण असते, खूप प्रकारे ऑपरेट होतं. स्मार्ट लॉक आहे. दरवाजा जो आहे ना तो खूप उच्च क्वालिटीचा तुम्हाला इथे डेव्हलपरकडून ऑफर करण्याला. ही ड्रोअर फ्रेम वगैरे जे आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता. आतमध्ये आल्यानंतर ही जी एंट्रन्स लॉबी तुम्हाला दिसते ती 4.5 × 3.11ची देण्यात आली आहे. म्हणजे जी रुंदी आहे ती 4.5 आहे, लांबी जी आहे ती 3.11 अशी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता लिव्हिंग आणि डायनिंगचा जो फ्लोअर प्लॅन आहे तो असा एल शेप देण्यात आलेला आहे. मला वैयक्तिक असा एल शेप फ्लोअर प्लॅन ह्यासाठी आवडतो की डायनिंग जे आहे ते प्रॉपर तुमचं इथं मॅनेज करता येतं. डायनिंगमुळं लिव्हिंगला कुठं डिस्टर्ब होत नाही, लिव्हिंगमुळं डायनिंगला डिस्टर्ब होत नाही. आणि याची साईज जर सांगायची झाली तर 10.8 × 16.3 याची तुम्हाला साईज इथे बघायला भेटेल. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला बाल्कनी लिव्हिंगसोबत देण्यात आली आहे. 10.8 × 4.5 ग्लासचे तुम्हाला पार्टेशन्स, स्टेनलेस स्टीलचं रेलिंग देण्यात आले. समोर पण पोजिशन झालेली सुंदर अशी सोसायटी आहे. सेफ्टी पर्पज इथं पूर्ण ग्रिल लावण्यात आलेलं आहे. मार्च महिन्यामध्ये ह्या टॉवरचं म्हणजे ई बिल्डिंगचं पोजिशन आहे. म्हणजे अगदी आत्ता समजा नोव्हेंबर चालू आहे तर डिसेंबर आणि पुढचे 4 म्हणजे 4 महिन्यात तुम्ही इथं शिफ्ट होऊ शकता. हे किचन आहे. किचन तुम्ही बघू शकता 7.10 × 9चं हे किचन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे याची जी रुंदी ती 7.10, याची लांबी जी आहे ती 9 फूट देण्यात आलेली आहे. म्हणजे हे इथपर्यंतच मी तुम्हाला साईज सांगतो एवढी. आता याच्यामध्ये ड्राय बाल्कनी जी ती इन्क्लोज करण्यात आलेली आहे, आतमध्ये घेण्यात आलेली आहे. आणि आतमध्ये घेतल्यामुळं काय होतं किचन जे आहे ना तुमचं स्पेशियस वाटायला लागतं. या साईडला वॉशिंग मशीनचा जो पॉईंट आहे तो असणार आहे. आणि ही जी स्पेस आहे ती आहे 3.5 म्हणजे याची जी रुंदी आहे ती 3.5 आहे आणि याची जी लांबी आहे ती 9 फूट आहे. म्हणजे जर ओव्हरऑल सांगायचं झालं तर हा पूर्ण जो एरिया आहे जर आपण एकत्र कॅल्क्युलेट केला तर 9 फूट आहे. आणि असा जर आपण पूर्ण बघितला तर साधारणतः 12 फुटाची ही पूर्ण ह्याची लांबी आहे. असा एल शेप किचन प्लॅटफॉर्म, किचन ट्रॉली, कॅबिनेटचं प्लॅन तुम्ही करू शकता. या साईडला फुल साईजचं सिंक देण्यात आले, जॅगवरचे नळ बसवण्यात आलेले आहेत आणि L&T कंपनीचे स्विचेस आहेत. म्हणजे जे स्विचेस तुम्ही तिथं त्या साईडला बघताय किंवा ह्या साईडला बघताय हे L&T कंपनीचे आहे. आणि L&T कंपनीचे जे स्विचेस असतात ते खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. तुम्हाला माहिती आहे L&T खूप मोठी कंपनी आहे आणि स्विचेसमध्ये पण जे आहेत बऱ्याच डेव्हलपर आजकाल L&Tचे स्विचेस जे ते बसवतात. या साईडला तुम्ही बघू शकता जॅगवरचे जे CP सॅनिटरी फिटिंग तुम्हाला देण्यात आलेलं आहे वॉश बेसिन आहे. या साईडला एक बेडरूम आहे जे 10x12चं आहे. 10 फुटाची लांबी आहे, 12 फुटाची रुंदी इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. सेफ्टी पर्पज इथं ग्रिल देण्यात आलेले आहे. आता जनरली असं ग्रिल कोणी देत नाही आतून, फार कमी बिल्डर देतात, पण ह्यांनी प्रॉपर इथं दिलेलं आहे. 3 ट्रॅक स्लायडिंग डोअर आहे, मॉस्किटो नेट आहे आणि चारही साईडनी जी फ्रेम आहे ती इथं ग्रेनाईटमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. हे युरोपाचे लॉक आहेत. इथून आतमध्ये आलात तुम्ही की ही एक बेडरूम आहे. आता ह्या 2.5 BHKला का म्हणलं आहे, ॲक्च्युली बिल्डर जे मार्केटिंग करतात त्याला स्मार्ट 3 BHK म्हणतात, पण मी याला प्रॉपर 2.5 BHK का म्हणेल कारण की याच्यामध्ये एक टॉयलेट कमी आहे. त्यामुळे हा 2.5 BHK म्हणून परफेक्ट तुम्हाला वापरता येईल. आता ह्याची साईज सांगायची झाली तर 10.5x12चं हे रूम आहे. म्हणजे त्या रूमपेक्षा हे रूम अर्ध्या फुटाने जास्त आहे. इथं पण सेफ्टी ग्रिल तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि हे तुमचं आहे प्रॉपर मास्टर बेडरूम. 11x12 याची साईज आहे. म्हणजे त्या दोन्ही बेडरूमपेक्षा या बेडरूमपेक्षा अर्ध्या फुटाने आणि त्या बेडरूमपेक्षा 1 फुटाने हे मोठं बेडरूम आहे. तर त्याच्यानंतर ह्या साईडला छोटीशी बाल्कनी पण तुम्हाला देण्यात आली. 4.11 × 5.11 ह्याची साईज आहे. तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूमला. आणि हे अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. 4.5 × 8.2 याची साईज इथे देण्यात आलेली आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या बेडरूमला ह्या साईडला पण एक खिडकी देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता. मी फर्स्ट फ्लोअरला उभा आहे त्यामुळे थोडंसं काळपट दिसत असेल कारण वर थोडंसं फिनिशिंगचं काम चाललं आहे. आणि या साईडला दरवाजा आहे. प्रत्येक फ्लॅट जो आहे ना इथला तो पूर्व पश्चिम तुम्हाला बघायला भेटेल. आणि किवळे भागातला हा सगळ्यात यशस्वी प्रोजेक्ट आहे जसं मी मगाशी म्हटलं, कारण 5 मधल्या 3 टॉवरचं पोजिशन तर खूप आधी झालं होतं. ह्या ई बिल्डिंगचं पोजिशन मार्च 2026 म्हणजे पुढच्या 4 महिन्यामध्ये आहे. आणि एक नवीन टॉवर जो आहे ए बिल्डिंग ती हाय राईज बिल्डिंग इथे असणार आहे. आता ह्या फ्लॅटचं जर पॅकेज कॉस्ट सांगायची झाली तर 91,91,000 ह्याची
पॅकेज कॉस्ट आहे. बाकी तुम्ही साईड व्हिजिटचं नियोजन करा, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हा प्रोजेक्ट तर आमची टीम तुम्हाला दाखवेल. ह्या लाईनीमध्ये इथे 5-6 प्रोजेक्ट आहेत, ते पण दाखवेल, कारण सगळ्यांचं मार्केटिंग, सगळ्यांचे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. निगोशिएशनला तुम्हाला आमची खूप चांगली मदत होईल. पण आत्ता इथलं पॅकेज कॉस्ट जे आहे कॉस्ट शीटवर ते 91,91,000 रुपये बिल्डरनी कोट केलेलं आहे. आता हे मी सर्व खर्च सहित तुम्हाला पॅकेज कॉस्ट सांगतो. फक्त चांगली गोष्ट काय की लगेच ताबा तुम्हाला मिळेल. आता आपण काय करूया, पुढचा जो प्रॉपर 3 BHK आहे 1094 स्क्वेअर फूटचा, तो पण जाऊन बघूया. आता ह्या 3 BHKमध्ये जर एक गोष्ट मला खूप आवडली असेल, जशी मी मगाशी सांगितली, की 17.4ची जी बाहेरची लॉबी आहे ही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळते. म्हणजे 1094 स्क्वेअर फूटचा कार्पेट वेगळा आहे 3 BHKचा, आणि 17 फूटाची लांबी आहे, 4 फूट ह्याची रुंदी आहे. आता हे जे 2 फ्लॅट धारक आहेत ते तर काही तुमच्या ह्या लॉबीमध्ये येणार नाही, कारण सेम अशी एक लॉबी त्या 3 BHKला पण तुम्हाला मिळालेली आहे. आणि इथला प्रत्येक फ्लॅट जो आहे ना तो कॉर्नर फ्लॅट आहे, म्हणजे कुठली भिंत दुसऱ्या फ्लॅटला अटॅच नाही आहे. त्यामुळे व्हेंटिलेशन जे आहेत ना ते खूप चांगलं होणार आहे, आणि कुठली वॉल शेअर नसल्यामुळे तुम्हाला इथं जो फील आहे तो सुद्धा खूप चांगला येणार आहे. कुठल्याच भिंतीला दुसरी भिंत इथं येत नाही आहे. ही लॉबी स्पेस तुम्ही सर्वप्रथम इथे बघू शकता. लॉबी सांगायची झाली तर 7.5 × 3.11 आहे. आता ह्या साईडला तुम्ही इथे शू रॅकचं जे नियोजन आहे ते अशा पद्धतीने इथे करू शकता. सो हे इथे लिव्हिंग आहे. डायनिंग ह्यांनी आतमध्ये दिलं आहे. लिव्हिंग 15.6 × 13.3 आहे, म्हणजे याची जी रुंदी आहे ती 13.3 आहे. लांबी जी आहे इथे ती 15.6, म्हणजे 15.5 याची लांबी आहे. असं तुम्ही इथे सेटिंगचं अरेंजमेंट करू शकता. या साईडला TV चं तुमचं प्लॅनिंग होऊन जाईल. किचन दाखवण्याच्या आधी आपण इथलं बेडरूम बघू. बटरफ्लाय लेआउट दिल्यामुळे एक बेडरूम जे आहे ते तुमचं समोरच्या साईडला आले, ज्याची साईज 12.5 बाय 10.4 आहे. बाल्कनी जी इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे ती आहे 3.5 × 10.4, म्हणजे याची जी लांबी ती 10.4, रुंदी 3.5 आहे. आता ह्या साईडचा जर तुम्ही फ्लॅट घेतला किंवा तो जरी घेतला तर तुम्हाला ॲम्युनिटीज व्ह्यू समोरचा इथून मिळतो. हे वॉशरूम तुम्ही बघितलं तर याची साईज जी आहे ती 4.1 × 6.1 आहे. CP सॅनिटरी फिटिंग जसं मी त्या फ्लॅटला सांगितलं जॅगवार कंपनीच्या इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे. पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हा जो लिव्हिंग आहे तो खूप सुंदर असा इथे डिझाईन तुम्ही करू शकता, कारण स्पेशियस असा लिव्हिंग एरिया तुम्हाला इथे सोडण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर लिव्हिंगला लागून जी कवर्ड बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे 4.11 × 13.3, सुंदर बाल्कनी देण्यात आलेली आहे. हे किचन प्लस डायनिंग आहे. ह्याच्यामध्ये ड्राय बाल्कनी इथे इन्क्लोज करण्यात आलेली आहे. ह्याच्या साईजेस मी तुम्हाला समजून सांगतो. 13.1 × 9.6 याची साईज आहे किचन आणि डायनिंग, म्हणजे हे किचन आणि इथपर्यंत डायनिंग. पण इन्क्लोज केल्यामुळं काय झालं 3.5 × 9.6, म्हणजे ह्याची जी रुंदी आहे ती 9.5 फूट आहे, आणि ह्याची जी लांबी आहे ती साधारणतः 17.6 झालेली, म्हणजे 17.5ची याची लांबी झाली, ज्याच्यामध्ये डायनिंग, त्याच्यानंतर किचन आणि ड्राय बाल्कनी असं लांबलचक तुम्हाला इथं बघायला भेटत असेल. आणि पूर्ण एरिया तुम्हाला जो आहे तो वापरता येतो. या साईडला किचन प्लॅटफॉर्म आहे, वॉश बेसिन आहे. या साईडला किचन ट्रॉली कॅबिनेटचं प्लॅन होऊ शकतं. या साईडला जे फ्रीज आहे ते इथं होऊ शकतं, मायक्रोवेव्ह हे वगैरे सगळं असं तुम्ही प्रॉपर लावू शकता. हे एकत्र केल्यामुळे याची साईज पण भली मोठी इथे दिसते, आणि पुढच्या 4 महिन्यात पोझिशन असल्यामुळे तुम्ही ताबडतोब इथे शिफ्ट होऊ शकता. आता जर कुठं रेंटने राहत असाल तर त्या घरातून तुम्ही लगेच या घरात इथं शिफ्ट होऊ शकता. हे वॉश बेसिन बघा किती स्पेशियस असं तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे, आणि तुम्हीसुद्धा असं नियोजन करू शकता. हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या साईडला, आणि कॉमन टॉयलेट बाथरूमची साईज सांगायची झाली तर 7 × 4.1 असणार आहे. रुंदी 4.1 आहे, लांबी 7.7 आहे याची. हे आहे तुमचं चिल्ड्रन बेडरूम, ज्याची साईज 10.10 × 9.6 असणार आहे, म्हणजे साधारणतः 100 स्क्वेअर फुटापेक्षा थोडंसं मोठं असं हे बेडरूम आहे. त्याच्यानंतर इथे आलात तर हे तुमचं या फ्लॅटचं 3रं आणि तुमचं मास्टर बेडरूम आहे, ज्याची साईज इथे 14.5 × 12.11 देण्यात आलेली, म्हणजे ते 950 स्क्वेअर फूटचा जो बाजूला 2.5 BHK होता त्याच्यापेक्षा खूप मोठं बेडरूम हे तुम्हाला इथे बघायला भेटेल, जिथे तुम्ही असं वॉर्डरोबचं प्लॅन करू शकता. इथे कोवर्किंग स्पेस जर तुम्ही करत असाल, स्टडी टेबलचं जर प्लॅनिंग इथे करू शकता. किंग साईज बेड जो आहे तो 6 बाय 6.5चा तो इथं तुम्ही इथं ठेवू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला 3 ट्रॅक विंडो आहेत. त्याच्यानंतर ह्या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम जे असतं मास्टर बेडरूमचं ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं तुम्ही बघू शकता. तर हा प्रॉपर 3 BHK आहे, ज्याचा कार्पेट 1094 स्क्वेअर फूट आहे, आणि दरवाजाच्या बाहेर जी तुम्हाला 17
4ची लॉबी भेटते जी की कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याचा एरिया जर आपण काढायला गेलो तर साधारणतः 68 स्क्वेअर फूटचा अतिरिक्त स्पेस तुम्हाला या फ्लॅटच्या बाहेर म्हणजे तुमच्या दरवाजाच्या बाहेर इथे मिळतो आहे. आता जर ह्याची पॅकेज कॉस्ट सांगायची झाली तर 1,11,00,000 रुपये बिल्डरकडून कोट करण्यात आलेली आहे. आता हे मी सर्व खर्चासहित तुम्हाला इथल्या प्राईस सांगतो आहे. बाकी तुम्ही इथे जर फ्लॅट घेण्याचा प्लॅन करत असाल तर हा एकमेव इथला रेडी पोझिशन प्रोजेक्ट आहे 2.5 आणि 3 BHKचा. बाकी अंडर कन्स्ट्रक्शन असे प्रोजेक्ट आहेत. पण जर तुम्ही ह्या भागात आलात तर नक्कीच आम्हालाच संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून, जेणेकरून आमची टीम तुम्हाला हा तर प्रोजेक्ट दाखवेलच, हा सुंदरच प्रोजेक्ट आहे, पण तुम्हाला जे बाजूला प्रोजेक्ट चालू आहे तिथे ते पण दाखवतील. त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की इथला रेट काय चालला आहे या एरियामध्ये, पॅकेज कॉस्ट काय चालले आहेत, कार्पेट किती आहे, ॲम्युनिटीज किती आहे, ते सगळं समजायला खूप मदत होईल. आणि निगोशिएशनसाठी आमची टीम तुम्हाला निश्चित इथे मदत करेल. सो घर घेण्याचं स्वप्न ह्या माध्यमातून तुमचं नक्की किवळ्या भागामध्ये पूर्ण होऊ शकतं. आता आम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवल्यामुळे आमच्याकडे प्रत्येक डेव्हलपरचा प्रत्येक एरियाचा सर्वे असतो. या सगळ्याचा जो बेनिफिट आहे, सगळ्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला निश्चित होईल. त्यासाठी तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करावा लागेल, जेणेकरून आमची टीम तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला आहे असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.